नागपूर मध्य मतदारसंघात बूथमधून निघालेल्या 2 गाड्यांवर हल्ला झाल्याची माहिती मिळते। किल्ला परिसरातून ईव्हीएम मशीन घेऊन निघालेल्या गाड्यांची तोडफोड झाली। ज्या गाडीवरती सामान ठेवण्याचं करिअर दिसतंय त्याची आधी तोडफोड करण्यात आली, नंतर बाजूने जी दुसरी गाडी आली आणि त्याची देखील तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्याच तवेरामध्ये ईव्हीएम मशीन्स होती। तेव्हा नागपूर मध्यमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। किल्ला परिसरातून ईव्हीएम मशीन घेऊन निघालेल्या गाड्यांची तोडफोड झालेली आहे। नागपूर मध्य मतदारसंघामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। 2 गाड्यांची जवळपास तोडफोड झाल्याचं समजतंय, ज्यापैकी एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन्स होती। आणि याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, ही जी तोडफोड झाल्याचं समजतं याबद्दलचे काय नेमके अपडेट आहेत? या सगळ्या प्रकरणी कुणाला ताब्यात घेतलंय का? काय तपशील मिळतोय? दीपक, आत्ताच नागपूरच्या सहपोलीस आयुक्तांनी त्या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 2 तवेरा गाड्यांवर अटॅक करण्यात आलेला आहे, ती तोडफोड करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये एक ज्या संबंधित मतदान केंद्राच्या संदर्भात ही घटना घडली, तिथले जे झोनल अधिकारी होते ते झेरॉक्स करण्यासाठी ज्या तवेरा गाडीमध्ये गेलेले होते त्याच्यामध्ये काही स्पेअर ईव्हीएम म्हणजे जे अतिरिक्त ईव्हीएम असतात त्या ठेवलेल्या होत्या आणि तिथून त्या ठिकाणी असलेल्या जमावाला असं कन्फ्युजन तयार झाला की हे ईव्हीएम घेऊन मतदान केंद्राच्या बाहेर जात आहे, म्हणजे नक्कीच काही ना काही घोळ करण्याचा यांचा प्रयत्न आहे। आणि तिथूनच जमावातील काही लोकांनी त्या झोनल अधिकाऱ्याची गाडी थांबवली आणि त्यावेळेस तोडफोडीला सुरुवात झाली आणि तिथूनच बाजूने दुसरी एक व्हेकल जी या निवडणूक प्रक्रियेशी संबंधित होती ती जात होती आणि त्या गाडीवरही हल्ला करण्यात आला। या दोन्ही गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे, मात्र पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ती स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचवण्यात आलेली आहे आणि या संबंधित मध्य नागपूर क्षेत्रातील इतर ईव्हीएम जे आहे ते पण सुरक्षितरित्या आता स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचवण्याची प्रक्रिया शांतीपूर्वक चालू आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।